हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. म्हणजेच आजचा व्लॉग म्हणजे एक मला काय आहे ना, भरपूर दिवसातून इथं काही शेवग्याच्या शेंगा भेटल्या होत्या, तर म्हटलं चला त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करून टाकते आज. म्हणजे त्याची तर रेसिपी म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने याची भाजी केली जाते. तर सगळ्यात फेमस म्हणजे आपल्या गावाकडनं ना याच पद्धतीची, म्हणजे मी जी करणार आहे ना त्या पद्धतीची भाजी केली जाते. सगळे हेच करतात मस्त अशी. तर मस्त असे आहे ना त्याला छोटे छोटे कट करून घेतले होते. इथे ना लेबर्सच होतं मला वाटते, कोणीतरी आहे ना फौजींना दिले होते ते, इथंच त्यांना भेटले होते. तर ते काही त्यांनी आणले, तर म्हणलं आता चला त्याचीच भाजी करूया आज. तर मस्त असे आहे ना 2 ते 3 टोमॅटो आहे ना कट करून घेतले आपले उभे. त्याचबरोबर आपले फुटाणे टाकणार होते, त्याऐवजी तुम्ही आहे ना हरभरे सुद्धा त्यात ॲड करू शकतात. तर मस्त असं आहे ना, म्हणजे कांदा जो आपण चिरला ना तो परतून घ्यायचं काम चाललं होतं माझं. परतून नाही खरं तर, त्याला काळसर होईपर्यंत चांगला मस्त असा परतायचा चांगला. तर त्याला भाजीला पण आहे ना वेगळाच कलर येतो मस्त असा. आणि जे फुटाणे घेतलेत का ते सुद्धा आपण त्यात म्हणजे चांगले थोडेफार आपले नॉर्मली भाजून घ्यायचे, लई पण जास्त नाही. तर मी मस्त असं आहे ना हे वाटण भाजून घेतलं होतं. आणि याची म्हणजे ना शेवग्याच्या भाजीची आपण जी भाजी तयार करू राहिलोत ना आता, तर त्याच्या खूप अशा रेसिपी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करतात प्रत्येकजण. तर ही काय आपल्या गावाकडे आहे ना सगळेजण या पद्धतीची खातात, तर यामुळे म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि एकदम मटणाच्या भाजीसारखीच याची भाजी म्हणजे तयार होती, खूप अशी छानपैकी. फक्त चिकनच शिल्लक राहत नाही त्यामध्ये, नाही तर सेम मटणाच्या भाजीसारखीच लागते अशा पद्धतीने केली तर एकीकडे ना मी मस्त असं मिक्सरमधून आहे ना वाटणसुद्धा बारीक काढून घेतलं होतं. छानपैकी बारीक काढायचं, कारण की घट्टपणा येतो भाजीला त्यामुळं. तर मस्त असं आहे ना इथं खोबरं आणि लसणची पेस्ट करून ना मी चांगल्या प्रकारे ना परतायला ठेवली होती. म्हणजे मस्त अशी एक ब्राऊन कलर होईपर्यंत ना छानपैकी परतून घेतली. नंतर त्यामध्ये म्हणजे कोणी टाकतं जिरे, पण कोणी नाही पण टाकत, पण मी नेहमी टाकत असते. थोडेफार आपले नॉर्मली जिरे टाकले, त्याचबरोबर थोडीफार मोहरी टाकली. ही प्रत्येकाच्या आवडीनुसार कोणी टाकतं पण कोणी नाही पण टाकत. तर आमच्या गावाकडं म्हणजे काही जणी काही म्हणजे बायका टाकतात, काही नाही पण टाकत, म्हणजे काळ्या मसाल्याच्या कालवणामध्ये. तर मी काय नॉर्मली टाकत असते. त्याचबरोबर यामध्ये ना थोडं थोडं करता आपण चिकन मसाला, त्याचबरोबर मटन मसाला ना हा सुद्धा ॲड करणार आहोत, जेणेकरून म्हणजे आपल्या मटणाच्या भाजीसारखाच फ्लेवर एकदम तयार होतो. तर पहिल्यांदा आहे ना लाल तिखट टाकून घेतली आपली घरचीच, आणि त्याचबरोबर त्यामध्ये एक कांदा लसूण मसाला टाकला, आणि एक आपला घरचाच तयार केलेला जो मी मसाला आणला होता ना तो काही. आणि या वाटीमध्ये होता थोडासा चिकन मसाला आणि थोडा मटन मसाला असं काहीतरी होता. तर ते काही सुद्धा म्हणजे त्यात ॲड करून घेतलं. आणि लास्टला आहे ना म्हणजे सर्व मसाले एकत्र करून घेतले आणि छान मस्त असे परतून घेतले. आणि लास्टला आपण जे शेंगा म्हणजे शेवग्याच्या शेंगाचे छोट्या छोट्या कट करून घेतल्यात. त्याचबरोबर मी त्याचे थोडे थोडे साल पण काढले होते, जेणेकरून म्हणजे शेंगा लवकर शिजतात. नाहीतर लवकर शेंगा आहे ना भरपूर या शिजतच नाहीत. आणि यावेळी मी आहे ना म्हणजे काही निबार जर शेंगा असल्या ना चांगल्या जाड, तर त्या काही पहिल्यांदा शिजून घ्याव्या लागतात आणि नंतर त्याची भाजी करावी लागते. पण मी आहे ना ह्या शेंगा खूप अशा पातळ होत्या, एकदम आपल्या गावासारख्या काय भेटत नाही त्या इकडं. तर एकदम कवळ्या होत्या ना, त्यामुळे मी त्याला काय परतल्या म्हणजे शिजून काय घेतलं नाही, तर डायरेक्ट टाकून दिल्या म्हणजे आपल्या वाटणामध्ये. आणि सगळ्यात लास्टला आपण जे मिक्सरमधून जे वाटण काढलं ना बारीक करून, त्यामध्ये कांदे आणि फुटाण्याचंच वाटण होतं. आणि लागलं तर तुम्ही फुटाणे नसतील तर हरभरे सुद्धा ॲड करू शकतात, पण ते पण आपल्याला म्हणजे जेवढी भाजी करायची ना त्यानुसार, कारण की जास्त घट्ट पण नको व्हायला आणि जास्त पातळ पण नको व्हायला अशानुसार. तर मी संपूर्ण वाटण आहे ना मस्त असं त्यात टाकलं. त्याचबरोबर म्हणजे 2-4 मिनटं ना त्याला छानपैकी असं मस्त परतून घेतलं, जेणेकरून म्हणजे एक तेल सुटेपर्यंत त्याला छानपैकी परतायचं, कारण जेणेकरून ना भाजीला मस्त अशी चव येते. वाटण मस्त असं परतून घ्यायचं. आणि मग लास्टला आहे ना मी त्याच्यात मस्त असं आहे ना पाणी ॲड केलं होतं. म्हणजे जेवढी आपल्याला भाजी लागते ना त्याच्या क्वांटिटीनुसार मी असतं पाणी ॲड केलं होतं त्यामध्ये. तर 1 ग्लास पाणी टाकलं होतं त्याच्यावरती, आणि चवीनुसार आहे ना नमक वगैरे टाकून घ्यायचं. आणि लास्टला आहे ना मस्त अशी कोथिंबीरसुद्धा टाकायची वरून बारीक अशी चिरून, पण माझ्याकडे काय अवेलेबल नव्हती त्यामुळं मी काय टाकली नाही. मीठ वगैरे टाकलं मस्त असं, आणि बास मस्त असं आपली भाजी तयार आहे. आणि छानपैकी मस्त अशी किती म्हणजे तरी पण किती आली होती भाजीला पाहू शकतात तुम्ही. एकदम म्हणजे जेव्हा खाताना आहे ना एकदम मटणाच्या भाजीसारखीच टेस्ट लागते हिची. फक्त आपलं चिकन नसतं त्यामध्ये एवढंच आहे, नाही तर सेम टू सेम चिकनचीच भाजी लागते अशी. अशा प्रकारे म्हणजे ना आपल्या गावाकडं म्हणजे सगळे काही अशीच भाजी करतात शेवग्याच्या शेंगाची. तर चला आता म्हणजे आजची रेसिपी अशीच काही होती स्पेशल अशी. आणि शेवग्याच्या शेंगाची म्हणजे तुमच्या इकडे कशा पद्धतीने भाजी करतात ना ते सुद्धा मला नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आजची रेसिपी कशी वाटली ना मला ते सुद्धा कळवा. तर चलो भेटत जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.